स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया शहरातील 6ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पार पडली। या छाननीत शहरातील 31 प्रभागांतून दाखल झालेल्या एकूण 2356 उमेदवारी अर्जांपैकी 277 अर्ज अवैध ठरले, तर 2079 अर्ज वैध ठरले आहेत। या प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या मैदानाचं चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झालंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। अपूर्ण कागदपत्रे, दुहेरी फॉर्म, आरक्षणाशी संबंधित त्रुटी आणि प्रतिज्ञापत्रावरील त्रुटींमुळे बहुतेक अर्ज नाकारण्यात आले। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व अर्जांची काटेकोरपणे छाननी करण्यात आली। जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पारदर्शक राहिली। काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज फेटाळण्यात आल्यानं आता मर्यादित उमेदवारांमध्ये स्पर्धा होणार आहे। वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे। प्रमुख राजकीय पक्ष तसंच मोठ्या संख्येनं अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं यावेळची महापालिका निवडणूक अत्यंत रंजक आणि चुरशीची होणार आहे। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।